हॅलो गाईज. तर आज आपण आलेलो आहोत जंगल भटकंती करायला. ही आमची पाहुणी आहे आणि आम्ही त्यांच्या गावाला आलोय. ती म्हटली की मामी आमच्या गावाला खूप करवंद भेटतात आणि आम्ही आलेलो आहे फायनली इथं डोंगरावरती करवंद आणायला. तर हे लोकेशन मी तुम्हाला सांगेल थोड्याच वेळात की हे कुठं आहे जिथं करवंद खूप भेटतात. तर खूप सारा डोंगर आहे. आम्ही ना मध्येच आलेलो आहोत. आम्हाला माहित नाही आम्ही कोणत्या दिशेला आहोत. आम्हाला जिथे रस्ता सुचला आम्ही तिथे गेलेलो आहोत. आणि पाहूयात करवंदाचं झाड. आम्हाला माहित पण नाही कसलं आहे करवंदाचं झाड, पण चला पाहूयात करवंदाचं झाड, शोधूयात. वेदू तुला माहिती आहे का ग कसलं असतं? होय ग. आणि मग तू म्हणली होती ना तुझ्या मैत्रिणी सोबत आलते. हा बघ बरं. हो सापडलं फायनली झाड. बघ बरं. पहा करवंदाचं झाड आपल्याला सापडलेलं आहे. खूप सारे करवंद दिसत आहेत याला. जरा अडचणीत येतं, एवढं ऊन लागतंय ना. आमच्या छोट्या दीदीने छत्री आणली उन्हासाठी. बाई कसली घाण दुसरंच काहीतरी. तू तर म्हणली करवंद आहे, बघू दे मला खाऊन. लय झुपके आहे त्याला. की करवंद करवंद असेच असतात ना. ते तुरट काहीतरी लागतंय, कडू बघ बरं खाऊन कसं लागतंय. ते काय करवंदच एक नक्की. सेम करवंदासारखं दिसतंय. नाही माहित नाही आम्ही काय खाल्लं, पण सेम तसंच झाड दिसत होतं. त्याला शोधूयात कुठं करवंद भेटतंय का. सगळे झाडच झाड आहेत, काट्याची झुडप आहेत सगळे इथं. खूप तहान लागलेली आहे. इथं पाणी कुठं दिसत नाही. आम्ही पाणी येताना घेऊन आलो, पण पाणी पण खूप गरम झालंय. खूप वेळच झालंय आम्ही करवंद शोधतोय, पण आम्हाला सापडलंच नाही. एक झाड दिसलं पण ते करवंद नाही. आम्ही दुसरंच काहीतरी खाल्लंय. आणि आमच्या पाहुण्यांना कॉल पण केलता. ते म्हणतात तुम्हाला भेटल, पण अजून काही भेटलं नाही. दम लागलाय डोंगर चढू चढू. अरे बापरे ऊन खूप आहे. वेदश्री सापडलं का ग? इथं काहीतरी दिसतंय, बघूयात आपण. करवंद आहे का परत तसलं झाड भेटलंय. बघ बरं खाऊन. बघूया याच्यातून चिक निघतोय. हो फायनली सापडला मला. वाव खूप वेळ झालाय आम्ही करवंद शोधतोय. फायनली आम्हाला करवंद सापडलाय. आनंद एवढा झालाय, पण दम एवढा लागलाय. तर तुम्ही पाहूयात बघा करवंदाचं झाड. खायला भारी लागतं ना. आपण मीठ आणायला पाहिजे होतं, विसरलो ना मीठ. तू आणलं ना अय्या. तर पहा मित्रांनो, तुम्ही पण या. जर तुम्ही आसपास श्रीगोंदा तालुक्यात कुठे राहत असाल तर हे लोकेशन आहे कोथूळ. कोथूळचा डोंगर म्हणतात. तिथं करवंदाचे झाड आहेत. खूप आत यावं लागतं. कुठून यावं लागतं, कसा रोड आहे ते आम्हाला पण माहित नाहीये. आम्ही फक्त शोधत शोधत आलोय. पहा सगळे तुटून पडलेत करवंदावर. आमची पाहुणी तर छत्री लावूनच आहे. काटे पण असतात ह्या झाडाला. कसं ओळखायचं? काटे आहेत त्या झाडाला. आणि फळ तोडल्याच्या नंतर ना त्याच्यातून थोडासा पांढरा पांढरा चीक येतो. नाहीतर दुसरं सेम असंच झाड आहे. हे बघा शेजारचं आहे. आम्ही यालाच करवंद समजलं, पण हे काहीतरी वेगळंच आहे. त्याचे पानं थोडेसे ना जाड असतात आणि करवंदाचे पानं थोडेसे छोटे असतात. हे पहा तुम्ही नीट पहा, नाहीतर तुम्ही दुसरंच काहीतरी खाल. झाडात गुतले, काट्यामध्ये गुतले ते. वाव, हे पाहू शकता तुम्ही डोंगर. आम्ही एकदम डोंगराच्या सेंटर मध्ये आहेत. इकडून भानगाव पण दिसतंय. इकडनं आम्हाला कोणतं गाव आहे काही माहित, वलगुड का कोणतं तरी ते पण आहे. इकडच्या बाजूला गुंडेगाव असेल बहुतेक.
एकदम सेंटरला येतं आणि झाडाला खूप काटे येतं. सगळे दगड दगडच आहेत तिथं. बिबट्याचं पण खूप भीती वाटते आम्हाला. हे पहा एवढं दिसत नाही इथं कुणाचं, पण सगळे डोंगरच आहे. एकदम सेंटरला बीच, सेंटरला आलोय आम्ही. इथं खूप वेगवेगळे झाड आहेत आणि सगळ्या झाडांना तशाच करवंदासारख्या बी आहेत, त्यामुळे फसतोय पण माणूस. ऊन खूप लागलंय. हे पहा इथून काय माहित व्हाईट कलरचं तिकडे दिसतंय का, पण तिथे ना कोथरूडचा खंडोबा आहे. समोर माझ्या बोटाच्या स्ट्रेट दिशेने. आम्ही करवंद खाल्ल्यावर तिकडे पण जाणार आहेत. हे पहा वरती डोंगर आहे, त्यावरती काय आहे काय माहित नाही. आलोत आम्ही गाईज. तुम्ही पण नक्की या आणि ताज्या ताज्या करवंदाचा आस्वाद घ्या. असे जर मार्केटमध्ये घ्यायचे म्हणले तर मूठभर करवंद 20 रुपयापेक्षा जास्त रुपयाने घ्यावे लागतात. तर इथं फुकट भेटतायत. नक्की या तुम्ही करवंद खायला. ए तू चांगले तोड ना, पाण्यात टाका. पाण्याच्या काही लगेच बनायला लागले. चिकट होतात का नाही पाण्यात टाकल्या? पाण्यात नाही टाकले, पाण्यात टाकायला लागतं नाही हो याताने तुम्ही पण आहे ना पाणी आणा. हे पहा करवंद, पण याला पाणी लागतं वाटतं. हे बघा याच्यातून जो चीक बाहेर निघतोय ना, याचा एक पूर्ण गोळा तयार होतोय, त्यामुळे त्याला पाणी टाकावं लागतं, म्हणजे ते सुट्टे राहतात. हा झाड असं जास्त काही हिरवगार नसतं, काटेरी झुडूप आहे ते. आहे त्याला जास्त करवंद नाहीयेत. आता आम्ही आतमध्ये गेलो ना, अजून शोधतोय आम्ही, भेटतील अशी आशा करतोय.